चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत। तर बघा मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं। सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता आपला भारत इथून पुढे इंग्लंडला करणार मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात। होय मित्रांनो, सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता इथून पुढे आपला भारत इंग्लंडला मोठ्या प्रमाणात करणार या ठिकाणी कांद्याची निर्यात। पण असं काय घडलंय की ज्याच्यामुळे इथून पुढे आपला भारत इंग्लंडला मोठ्या प्रमाणात करणार या ठिकाणी कांद्याची निर्यात। भारताची ही कांदा निर्यात कधीपासून इंग्लंडला सुरू होणार आणि याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी आता परिणाम। जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे, तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। मला आजवर हे कळालं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात, शेअर करतात, परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरतात। अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना हात जोडून मनापासून कळकळीची विनंती या ठिकाणी करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायलाच हवं। जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या सर्वांना नवीन व्हिडिओ अपडेटेड स्वरूपात सातत्यानं बघावयास मिळत राहतात आणि दुसरीकडे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन सुद्धा मिळत राहते आणि म्हणूनच सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना कळकळीची विनंती करतो की जरूर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं। तर बघा मित्रांनो, सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता आपला भारत करणार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इंग्लंडला कांद्याची निर्यात। पण असं काय घडलंय की ज्यामुळे आता आपला भारत इंग्लंडला मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात करू शकणार। इंग्लंडला कांद्याची निर्यात भारत कधीपासून सुरू करणार व याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार सगळं सांगतो आता आपल्या सर्वांना या ठिकाणी समजावून। बघा मित्रांनो, आता या ठिकाणी आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे आता आपल्याला माहिती आहे की मागच्या 2-3 दिवसात इंग्लंडवरून जाऊन आले। तर इंग्लंडला गेल्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये काय झाला त्या ठिकाणी FTA म्हणजे काय, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, FTA याला म्हणतात। म्हणजे काय की बाबा आपल्या इथला माल तिथं जो जाणार त्याच्यावरती टॅक्स लागणार नाही, त्यांचा माल जो आपल्याकडे येणार त्याच्यावर टॅक्स लागणार नाही। म्हणजे तुम्हाला एवढं सांगत बसत नाही, छोटी गोष्ट सांगतो की आपल्यापासून जाणारा जो शेतीमाल आहे तो तिथं पोहोचल त्याच दरात त्या ठिकाणी विकल्या जाणार। अगोदर काय व्हायचं की त्याच्यावरती टॅक्स लागायचा, मग आपला असणारा शेतीमाल तिथं महागडा व्हायचा, कॉम्पिटिशनमध्ये महाग राहायचा आणि महाग असल्यामुळे तिथं कोणी घेणार नव्हतं। म्हणजे आपण इथून महाग देत नव्हतो पण तिथं गेल्यावर महाग होतं। तुम्हाला समजावून सांगतो कसं। समजा आपण इथून कांदा 20 रुपयांना त्यांना निर्यात केला, ओके। तर तिथं समजा त्यांनी त्याच्यावरती 50% पर्यंत इम्पोर्ट ड्युटी लावली, तर हा 20चा कांदा जागेवर तिथल्या व्यापाऱ्यांना 30ला मिळणार। मग ते व्यापारी काय करणार, स्वतःचा नफा 5 रुपयाचा पकडून 35ला तिथं किरकोळ असणाऱ्या ह्यांना देणार आणि ते मग रिटेल कस्टमरला 50-60 रुपये किलोला देणार। म्हणजे बघा 20 रुपयाचा कांदा 60 रुपयात चाललाय। कॉम्पिटिशन तिथं राहिली का? अजिबात नाही।
मग अशा परिस्थितीत आता इथला 20चा कांदा तिथं 20ला जाणार, त्या ठिकाणचा ठोक व्यापारी 2-3 रुपये कमावणार, किरकोळ व्यापारी पुन्हा 8-10 रुपये कमावणार, म्हणजे 20चा कांदा 30ला जाणार आणि एवढं काही अडचणीचं नाही. आणि याच्यामुळंच भारताचा जो कांदा आहे त्याला एक मोठी मार्केट आता निर्माण होत आहे आणि खास करून पांढऱ्या रंगाचा कांदा याला इंग्लंडमध्ये खूप जास्त मागणी आहे, जो की 55 mm वर असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथं समजावून सांगतो की लक्षात घ्या, भारताची कांदा निर्यात इंग्लंडला सुरू झाली तर ह्याचे 2-3 फायदे आणखी. भारताच्या कांद्याची क्वालिटी चांगली, टिकाऊ क्षमता चांगली आणि प्रोसेसिंगसाठी सुद्धा हा कांदा इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जाणार. आणि तुम्हाला सांगतो याचा परिणाम आपल्याला 2-4 दिवसात दिसणार नाही, पण भविष्याचा विचार केला ना तर आपल्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना 3 ते 4 रुपये प्रति किलोचा फायदा फक्त इंग्लंडच्या या खरेदीच्या निर्णयाने भविष्यात होणार आहे, हे लक्षात घ्या. तर ही होती संपूर्ण हकीकत की भारताचा कांदा इंग्लंडमध्ये पोहोचत आहे. आता हा कांदा कधीपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार तर तुम्हाला सांगतो, एक या महिन्यात सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तर मे बी सप्टेंबरपासून निर्यात सुरू होऊ शकते आणि आपल्याला याचा इम्पॅक्ट 15 सप्टेंबर नंतर दिसू शकतो. म्हणजे ही एक आपल्यासाठी जमेची बाजू आहे की 200-300ची तेजी या एका घटनेमुळे 15 सप्टेंबर नंतर येताना दिसू शकते. म्हणून घाई गडबडीत सध्या कांदा विक्रीचा विचार टाळा. पितळाचं जे आपण विचार करतो किंवा सोनं पितळेच्या भावात विकणं कधीही लॉसमध्ये येतं. सध्या भाव फार कमी आहे म्हणून विकू नका. विक्रीचं कसं करायचं, 25च्या वर भाव गेला तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने कांदा विक्री केली तर आपल्या सर्वांचा होतो 100% फायदा. भविष्यात आता देशातील बाजारात कांदा दरे कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र. व्हिडिओ आवडला म्हणून लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे प्रतिकूळ आपणास मिळत राहतो इथं सतत. तर कास्तकार बांधवांना अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्र सातत्याने मिळत राहील. तो पण सर्व कास्तकार बांधवाचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रच्या माध्यमातून आपला मित्र उद्या आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो. या ठिकाणी खूप खूप आभार.